तर नमस्कार भावा बहिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा जुगाडाच्या व्हिडिओमध्ये। तर आजचा विषय हा आपला व्हिडिओ खूप छान होणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघायचा आहे, कुठेही स्किप करायचा नाही। आणि ह्या व्हिडिओमधून आपल्याला खूप छान संदेश पण भेटणार आहे। आणि जी काही वस्तू बनवलेली आहे ती वस्तू बघून तर तुम्हाला इतका आनंद होणार आहे। आणि तुम्हाला तर माहिती आहे की आपल्या ज्या घरगुती वस्तू असतात, ज्या टाकाऊ असतात वस्तू, आपल्या ज्या आपण कधीतरी टाकून देत असतो, ज्या निरुपयोगी वस्तू असतात त्या कधीही आपल्या उपयोगात येत नाहीत, अशा वस्तूपासून आपण अशी वस्तू तयार करत असतो की ती आपल्या रोजच्या जीवनामध्ये उपयोगी पडली पाहिजेत। अशा वस्तू आपण टाकाऊपासून टिकाऊ वस्तू निर्माण करण्याचा प्रयत्न बघत असतो। तर तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आपण जी आपली रिकामी जी पाटी होते प्लॅस्टिकची काळी फुटलेली, तिच्यापासून आपण छान असं काय तयार केलं, तर आपण छान असं आपलं जे हात धुण्याचं बेसिन भांडं होतं ते आपण तयार केलं बघा छान प्रकारे। ते सर्वांना आवडलं, सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक केलेला आहे, सर्वांनी व्हिडिओ छान पाहिलेला आहे। तर त्या व्हिडिओला जसं सपोर्ट केला, ज्यांनी कोणी आणखीन पण आपला तो व्हिडिओ बघितला नसेल तो व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही। काळ्या पाटीपासून आपण हे तयार केलेलं बेसिन भांडं जे आहे ते खूप छान तयार झालं आहे बघा, तुम्ही पण त्याच प्रकारे तयार करा। तसंच आज आपण आपली जी टाकाऊ वस्तू होती तिच्यापासून आज आपण टिकाऊ वस्तू तयार करणार आहोत, तीही सर्वांना उपयोगी पडणारी। तर आजची आपली जी टाकाऊ वस्तू आहे ती बघा, सर्वांच्या घरामध्ये काय असतं बघा, दिवाण असतो, त्याच्यानंतर आपलं शोकेसचं कपाट असतं, आपलं जे लाकडी असतं ते दिवाण पण लाकडी असतो, किंवा आपलं बेड पण असतात बघा, सोफा कम बेड असतो बघा आपल्या घरामध्ये, कॉर्नर पीस असतात, किंवा फर्निचरचे बरेचसे वस्तू असतात। आणि अशा वस्तू जुन्या झाल्याच्या नंतर बघा तुटल्या जातात, किंवा त्याची व्यवस्थित काळजी न घेतल्यावर त्याचे दरवाजे खराब होऊन तुटून जातात। आणि मग अशा वेळेस आपण काय करतो, हे प्लाऊडच्या जे वस्तू आहेत त्या काय करत असतो, एकतर आपण जर गावाकडे जर असेल तर त्याचा पाणी तापवण्यासाठी चुलीला किंवा काहीतरी जळण म्हणून त्याचा उपयोग करत असतो बघा, अशा ह्या आपल्या फर्निचरच्या वस्तूंचा। किंवा आपण ह्या ज्या वस्तू आहेत हे एकदम आपण टाकून देत असतो। तर आता हे टाकून न देता किंवा चुलीला जळण म्हणून न वापर करता, तर ह्या वस्तूपासून अशी जी वस्तू आहे ह्याच्यापासून आपण खूप छान आज वस्तू बनवणार आहे। आणि ह्याच्या जोडीला आपल्याला काय लागणार आहे बघा, हे जे आहे हे प्लाऊडचं आहे बघा, प्लाऊड आहे। हा जो दिवाण तुटलेला होता त्या दिवाणचा आपला हा दिवाणचा जो दरवाजा तुटलेला आहे छोटासा, प्रत्येकाच्या दिवाणला दरवाजे असतात, त्याचाच हा जो दरवाजा आहे तो तुटलेला आहे बघा। असेच दरवाजे आपले जे कपाट असतात त्या कपाटाला पण असतात। तर आता हा जो दिवाणचा दरवाजा आहे, हा जो प्लाऊड आहे, ह्याच्या जोडीला आपल्याला काय लागणार आहे, अशा ज्या मोकळ्या ज्या बाटल्या असतात आपल्या कोल्ड्रिंक वगैरे पिऊन ठेवलेल्या, ह्या बाटल्या आपल्याला उपयोगी पडणार आहेत बघा। तर ह्या बाटल्यांच्या आणि ह्या आपल्या प्लाऊडच्या सहाय्याने आपण आज खूप महत्त्वाची आणि सर्वांना उपयोगी पडणारी अशी छानशी वस्तू आज तयार करणार आहोत आपण। तर व्हिडिओ हा कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। व्हिडिओ खूप फायद्याचा होणार आहे, सर्वांच्या फायद्याचा होणार आहे, आणि टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार होणार आहे बघा। आणि ते बघितल्याच्या नंतर तुम्हाला तर सांगितलं आहे की तुम्ही आश्चर्यचकित पण व्हाल, आणि तुम्हाला ह्या गोष्टीतून आनंद पण आणि खूप समाधान पण भेटणार आहे बघा। त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चला करूया आपण आता व्हिडिओला सुरुवात। आणि आपण ज्या बॉटल घेतलेल्या होत्या त्या बॉटलचे स्टिकर काढून घ्यायचे आपल्याला, आणि स्टिकर काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला ह्या ज्या बॉटल आहेत त्या छानपैकी धुवून घ्यायच्यात। तर त्यासाठी आपण काय घेतलेलं आहे की एक छानशी इथं पाटी घेतलेली आहे आपण, आणि ह्या पाटीमध्ये आपण काय करायचं आहे, आता पाणी घेऊया की जेणेकरून ही जी बॉटल आहेत आपल्या त्या छानपैकी धुवून निघतील। कारण ह्याच्यामध्ये जे साहित्य आहे ते साहित्य पण निघून, म्हणजे जे केमिकलचं जे साहित्य होता किंवा कोल्ड्रिंक होती
त्या कोल्ड्रिंक ह्याच्यातून धुवून आपण स्वच्छ करून घ्यायच्यात. तर अशा पद्धतीने आपल्याला बघा ह्याचं स्टिकर जे आहेत ते पूर्णपणे आपल्याला इथं काढून घ्यायचेत. आणि आपल्याला किती बॉटल लागणार आहेत इथं? फक्त 4 बॉटल लागणार आहेत. किती? 4 बॉटल. आणि ह्या बॉटल आपल्याला कुठेही म्हणजे आपण कधी कधी घरी पण आपण कोल्ड्रिंक प्यायला घेऊन येतो बघा, किंवा इकडे तिकडे पण कुठं पण आपल्याला ह्या बॉटल सापडतात. तर अशाच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, विकत आणा तुम्ही किंवा हे कुठंही आपल्याला उपयोगी पडणाऱ्या गोष्टी कुठंही भेटतात बघा आपल्याला, म्हणजे हे टाकून दिलेले असतात. तर ह्याचा घेऊया आपण स्टिकर काढून. तर 4ही बॉटलचे आपण आता स्टिकर काढून घेतलेत. आणि वरतून पण बॉटल आपण धुवून घ्यायच्यात आता ह्या. आणि ह्याचे जे टोपण आहेत म्हणजे झाकण ते पण आपल्याला काढून घ्यायचे बघा 4हीच्या पण. आणि हे काढून घेतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये प्रत्येक बॉटलमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आणि हे जे बॉटल आहेत ते ह्याच्यामध्ये जे कोल्ड्रिंक होतं ते दिसतंय बघा तुम्हाला, तर ते आपल्याला व्यवस्थितपणे साफ करून घ्यायचं आहे. दिसतंय का कोल्ड्रिंक ह्याच्यामध्ये? तर ह्या अशा पद्धतीने आपल्या बॉटल ज्या आहेत त्या व्यवस्थितपणे स्वच्छ झालेत बघा. 4 बॉटल लागणार होत्या त्या, आणि 4ही बॉटल आपल्या स्वच्छ झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे त्याची जे टोपण होते ते टोपण पण आपल्याला काय करायचे आहेत, काढून घ्यायचे आहेत, ते पण स्वच्छ करून. तर हे 4ही टोपण आपले स्वच्छ करून झालेत. आणि आता हे आपण जे आहे ते पाणी घेऊया साईडला ठेवून. त्याच्यानंतर आपला जो प्लाऊड होता, हा जो आपला दिवाणचा किंवा कपाटाचा तुटलेला असतो तो प्लाऊड घेतलेला आहे आपण. आणि त्याच्यानंतर आपण काय केलं आहे, आता टोपण घेतलेलं आहे. तर हे असे टोपण घ्यायचे आपल्याला. हे टोपण असं ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचे आहेत की असे जे छोटे स्क्रू आहेत, हे बघू शकता तुम्ही छोटे स्क्रू आहेत, ते असे 4 स्क्रू घ्यायचे आहेत आपल्याला. किती? 4 घ्यायचे आहेत. आणि आपण टोपण पण किती घेतलेत? 4 घेतलेत. तर आता काय करायचं आहे आपल्याला की ज्या ठिकाणी आपण जे हे टोपण ठेवलं आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की हे जे स्क्रू आहेत ते टोपणासहित आपल्याला काय करायचे आहेत की ह्याच्यामध्ये लावून घ्यायचे आहेत बघा आपल्याला. ह्याच्यामध्ये तर हे अशा पद्धतीने आपलं एक बॉटलचं टोपण बसलेलं आहे. त्याच्यानंतर इकडल्या साईडला पण आपल्याला बसवून घ्यायचं आहे बघा. आणि फिट्ट बसवून घ्यायचं आहे. हे 2 झाले. तसंच इकडल्या साईडला पण एक आपल्याला 4ही ठिकाणी बघा हे अशा पद्धतीने हे जे टोपण आहेत ते स्क्रूच्या सहाय्याने आपल्याला व्यवस्थितपणे हे बसवून घ्यायचे, जेणेकरून निघलं नाही पाहिजेत. हे 4ही ठिकाणचे बघा. आता 4ही ठिकाणी आपलं जे आहेत ते टोपण अशा पद्धतीने बसवून झालेत बघा, एकदम फिट्ट झालेले आहेत. आणि काळजी अशी घ्यायची की आपले जे खिळे आहेत ते थोडे वरती राहिले तरी चालतील, म्हणजे टोपणाच्या इथे इकडून ह्या साईडने आपल्याला वरती येऊ द्यायचे नाहीत खिळे. घेताना आपण छोटे घेऊ शकता, हे जरा मोठे आहेत. आणि आपण काळजी घेताना काय घेतलेले आहे की या टोपणाच्या वरती आपण ह्या साईडने खिळे वरती नाही आले पाहिजेत. अशा पद्धतीने आपण हे जे खिळे आहेत ते अशा पद्धतीने बघा आता ह्याच्यामध्ये आपण व्यवस्थित लावून घेतलेत. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपण जे बॉटल घेतल्या होत्या 4 कोल्ड्रिंकच्या रिकाम्या टाकून दिलेल्या, तर त्या बघा आपल्याला अशा पद्धतीने ह्याला फिट्ट करून घ्यायचे. तिथं एक लावले आपण. आता हे तसेच ह्या ठिकाणी पण लावूया. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी पण लावूया. तसेच ह्या ठिकाणी पण लावूया.
तर आपल्या चारही बॉटल लावून झाल्याच्या नंतर साधारणतः हे आपला जो पीस आहे तो अशा पद्धतीने दिसत आहे बघा. तर आता बऱ्याच जणांच्या लक्षात आलेलं असेल की आता अशा पद्धतीने हा पीस लावल्याच्या नंतर ही वस्तू काय तयार झाली ती. तर आणखीन पण तुमच्या लक्षात आलेलं नसेल तर ही वस्तू काय तयार झाली ती. तर फायनली मी दाखवतो बघा आता आपली वस्तू काय तयार झाली ती. तर फायनली जी आहे ती आपली आता वस्तू तयार झाली आणि आता तिला व्यवस्थितपणे मांडून तुम्हाला दाखवतो की आपली जी वस्तू जी काय आहे ती सर्वांना उपयोगी पडणारी कशी आहे ते तुम्हाला आता दिसणार आहे बघा. तर आपण बघूया आता आपली वस्तू काय तयार झाली. त्याच्यासाठी आपण काय करूया आता ह्या ज्या बॉटल आपण ज्या उलट्या ठेवलेल्या होत्या कशा ठेवलेल्या आहेत उलट्या ठेवलेल्या आहेत त्या आता आपल्याला काय करायचं आहे सरळ करायच्यात. काय करायच्यात सरळ करायच्यात. तर चला करूया आपण हे बॉटल ज्या आहेत आपल्या त्या फायनली छानपैकी अशा सरळ केल्यात. आणि सरळ केल्याच्या नंतर तुम्ही म्हणत असाल दादा आता हे काय बनवलं आहे तुम्ही. आलं आहे का लक्षात तुमच्या आणखीन पण बऱ्याच जणांच्या लक्षात आलं असेल की ही वस्तू काय झाली ती. आणखीन पण लई जणांच्या लक्षात जर नसेल आलं हे आपण काय वस्तू बनवली तर चला आता बघूया आपण फायनली आपली वस्तू काय तयार झाली ती. तर घ्या. तर मित्रांनो ही जी वस्तू तयार झालेली आहे आपली तो हा आपला जे आपल्या घरातील लहान मुले आहेत कोण आहेत लहान मुले आहेत त्यांना बघा अभ्यासासाठी हा आपला जो आहे तो अभ्यासाचा टेबल तयार झालेला आहे. काय तयार झाला आहे अभ्यासाचा टेबल तयार झाला आहे बघा बघू शकता तुम्ही. आणि अशा पद्धतीने बघा हे मुलं ह्याच्यावरती अभ्यास पण करू शकतात. दुसरं म्हणजे आपण सुद्धा बघा ह्याच्यावरती जेवण करू शकतो किंवा मुलंसुद्धा आपली जेवण करू शकतात. तर तुम्ही म्हणसान दादा हा टेबल काय अभ्यासासाठीच फक्त उपयोगी होतो का भरपूर गोष्टीसाठी होतो. हो भरपूर गोष्टीसाठी ज्या पद्धतीने तुम्ही ह्याचा उपयोग करू शकता त्या पद्धतीने तुम्हाला हा टेबल उपयोगी पडणार आहे. आणि तुम्ही म्हणसान की दादा हा टेबल बनवण्यामागचा उद्देश काय. तर टेबल बनवण्याचा मागचा उद्देश जो आहे आपला तो म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तर तयार झालेलीच आहे आपली. आणि दुसरं म्हणजे आपली जी मुलं जी आहेत घरची ते अभ्यास करण्यासाठी तर आपला हा टेबल तयार झालेलाच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जी मुलं आहेत मुलं किंवा मुली तर या टेबलवरती अभ्यास करत असताना बघा एकदम त्या असा ताठपणाने ते अभ्यास करू शकतात. म्हणजे नाही का हे धरा एकदम सरळ बसून एकदम ते लिहू शकतात अभ्यास करू शकतात वाचू शकतात. तर हे कशासाठी ज्यावेळेस टेबल नसेल त्यावेळेस आपली मुलं बघा हो का अशी करून अभ्यास करत असतात. आणि त्यावेळेस काय होत असतं की आपला जो पाठीचा मणका आहे किंवा जे कुबड आहे ते आपल्या मुलांचं कुबड निघण्याची किंवा पाठीचा मणका दुखवण्याची किंवा त्यांची मान जी आहे दुखावण्याची किंवा गळून येण्याची बऱ्याचशा मुलांना हे असते बघा काय असते की सवय असते. आणि त्यांना त्यांचा पाठीचा मणका दुखतो मानेचा मणका दुखतो. त्याच्यानंतर जे कुबड आहे ते सारखं असं करून करून त्यांचं कुबड निघलेलं असतं बघा. तर आता अशा पद्धतीने तुम्ही टेबल बनवून त्यांना बघा हे एकदम सरळ एकदम स्ट्रेट पद्धतीने हे जे आहे आपली मुलगी ते स्ट्रेट पद्धतीने आपली मुलगा किंवा मुलगी जी असेल घरी ते अशा स्ट्रेट पद्धतीने अभ्यास करू शकतात लिहू शकतात आणि वाचू पण शकतात. तर हे तुला कसं वाटतंय आता लिहायला. छान वाटतंय. नाहीतर असं खाली मडकं घालून दे अशी मान पण दुखत होती. दुखायची ना तुझी पहिली मान हा पाटण दुखायची का हा पाटण पण आणि मान पण दुखायची. आणि मणक्याला त्रास. हा तर बघा हे असा अभ्यास करून असं जे लिहून त्यांच्या पाठीला मणक्याला आणि जो गळ्याला आहे म्हणजे इथल्या मानाच्या मणक्याला खूप त्रास व्हायचा. आणि आता तुला कम्फर्टेबल वाटतंय का नाही ह्याच्यावरती अभ्यास करून. हा आता भारी वाटतंय. तर मित्रांनो अशाच पद्धतीने तुम्ही जी ही वस्तू टाकाऊपासून टिकाऊ तयार करा. म्हणजे तुम्ही तर पाहिलेलं आहे आपल्या दिवाणचा किंवा जो ह्याचा दरवाजा मोडलेला असतो किंवा प्लाऊड असतो आणि ह्या ज्या रिकाम्या कोल्ड्रिंकच्या बाटल्या आहेत त्या अशा पद्धतीने लावायच्यात. आणि अशाच पद्धतीने जो अभ्यासाचा टेबल आहे जिथे भरपूर असे महाग टेबल आहेत तिथं आपण काय केलं आहे जी टाकाऊ वस्तू केली ती त्याच्यापासून तयार केला आहे. तर तुम्ही पण अशाच पद्धतीने टेबल आपल्या लहान मुलांसाठी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी मुलींसाठी अशाच पद्धतीने तयार करा. आणि हा जो मी टेबल तयार केला आहे हा तुम्हाला कसा वाटला आवडले असल्यास नक्की लाईक
आणि कमेंट करायची. तर चला मित्रांनो, भेटूया आपल्या अशाच नवीन नवीन माहितीपूर्ण जुगाडाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तर आमच्या पप्पाने हा टेबल ह्याच्यापासून प्लाउडपासून आणि रिकाम्या बाटल्यापासून कोल्ड्रिंकचा हा टेबल बनवला आहे अभ्यासासाठी. खूप छान आहे. तुम्हाला आवडला असेल तर माझ्या पप्पाला लाईक कमेंट करा. तोपर्यंत धन्यवाद.